Hello check, hello check, hello check, hello check. Hello check, check, hello check. थोड़ा सा आवाज वाढव. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. शैलेश वडनेरे फाउंडेशन आयोजित बदलापूर प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वाचा आजचा दुसरा दिवस या ठिकाणी सुरुवात होत आहे. सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये दोन मातब्बर संघांच्या दरम्यान पहिला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कौल पार पडला. ओवी 11 या संघानं नाणेफेक जिंकली आणि फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीचं पाचारण या ठिकाणी वेट पंच सामना या एंडनी चालू करा. आयोजन कमिटीचा निर्णय आहे. सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू या ठिकाणी सुरू होतोय. गोलंदाज करणचा पहिला चेंडू या ठिकाणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अतिशय वेगवान, बॅटवरती व्यवस्थित आला नाही आणि पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात झाली आहे. सलामीची जोडी मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. दोन बंधुराज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजिंक्य दिवेकर आणि मयूर दिवेकर ही एवन जोडी मैदानावरती सुरुवात करतायत. पहिला बॉल डॉट. इथं फटका खेचलाय ऑन साइडला. त्या ठिकाणी फिल्डर दूरवरनं येतोय. चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळालं. पकडून फेक करेल तोपर्यंत इथं एक सिंगल धाव. एका धावेच्या मदतीनं धावफलकाला सुरुवात झाली आहे. अजिंक्य दिवेकरच्या बॅटमधनं आलेली ही सिंगल धाव स्कोर कार्डला ऍड केली जाईल. पहिले षटक करण लहानी गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी अजिंक्य आणि मयूर दिवेकर बंधू मैदानावरती सुरुवात करतायत. अजिंक्यच्या बॅटमधनं एक सिंगल धाव आली आहे. स्ट्राईक रोटेट. यावेळेस मयूर दिवेकरला आपण पाहताय स्ट्राईक एंडवरती. आयकॉन प्लेअर धुळे ब्रदर्स संघासाठी खेळत असताना पाहायला मिळतोय. अर्थातच मंगेशजी धुळे आणि चेतनजी धुळे यांचा हा संघ मैदानावरती. मयूरसाठी टाकलेला हा चेंडू समोरच्या दिशेला. फटका चांगला खेळलाय. अतिशय दणदणीत प्रहार. स्टेट ड्राईव्हचा नजराणा पेश केलाय. चेंडू सीमा पार. पहिला चौकार. करण लहानेच्या विरोधात इथं पहिला चौकार ठोकलाय. बॅटिंग करत असताना मयूर दिवेकरच्या बॅटमधनं आलेल्या या 4 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड पुढे सरकलंय ते 5 या आकड्यावरती. षटक क्रमांक चालू असताना पहिलं पॉवर प्लेचं षटक. 5 षटकांची मॅच आहे. टॉस जिंकला आणि फिल्डिंग स्वीकारली ओबी 11 या संघानं आणि फलंदाजीसाठी पाचारित केलं धुळे ब्रदर्सला. चांगला चेंडू आतमध्ये आला. टप्पा खाल्ल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आपण पाहताय. अतिशय सुंदर गोलंदाजी करण लहाने, कासगावचा हा स्टार खेळाडू
आज ओबी 11 बदलापूर या संघामध्ये खेळत असताना इथं फटका खेचलाय समोरच्या दिशेला, चांगल्या पद्धतीने गॅदर केलं, कुठल्याही प्रकारे घाई गडबड नाही. करण लहानेनं स्वतः चेंडूला कलेक्ट केलं आणि हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथं पाहायला मिळतोय. धावफलक शांत ठेवलंय, 5 या आकड्यावरती स्थिरावलेला आहे. पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज करण लहाने. षटकातला हा पुढचा चेंडू मयूरसाठी फटका खेचलाय त्या ठिकाणी, जबरदस्तरित्या आक्रमक प्रहार, चेंडू सीमा पार, षटकार. शैलेश वडनेरे फाउंडेशन आयोजित बदलापूर प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस या ठिकाणी पार पडतोय. बदलापूर परिसरातील आणि बदलापूर शहरातील सर्व संघांना आणि खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ या ठिकाणी उभं झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस. ओबी 11 हा संघ मैदानावरती आपण पाहताय. भावेश पेंडुलकर आणि तेजस्वी ठाकरे यांनी बांधलेला हा संघ आहे आणि त्यांच्या विरोधात धुळे ब्रदर्स, मंगेशजी धुळे आणि चेतनजी धुळे यांनी प्रस्तुत केलेला संघ आपण पाहत आहे. षटक क्रमांक पहिलं संपलेला आहे. एका षटकाच्या अंतिम धावफलकावरती 11 धावा. फलंदाजी करत असताना मैदानावरती धुळे ब्रदर्स संघासाठी दिवेकर ब्रदर्स सुरुवात करून दिलेली आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात, अतिशय देखणा स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेनं सरळ चेंडू भिरकावून दिलाय. जबरदस्त फटका अजिंक्य दिवेकरचा, चेंडू सीमा पार, चौकार. अतिशय देखणा स्ट्रोक आपण पाहत आहे. सुंदर फटका. 4 धावा येत आहेत अजिंक्य देवेकरच्या बॅटमधनं. या 4 धावा धावफलकाला ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड पुढे सरकत असताना जाईल ते 15 या आकड्यावरती. सुरुवात थोडीशी शांत केली दोन्ही बंधुराजांनी. आपण पाहिलं तर संयमी सुरुवात केली. सुरुवातीला काही चेंडूंचा अंदाज घेतला आणि आता मात्र आक्रमक रूप धारण केलंय. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजीसाठी राज लहाने या ठिकाणी जसा आला पहिल्या चेंडूवरती त्याचं स्वागत चौकारानं केलंय. आता मात्र चांगला चेंडू, प्रचंड वेगवान. हा सुद्धा कासगावचाच वेगवान गोलंदाज राज लहाने. दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. वैयक्तिक खात्यातलं पहिलं षटक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुरुवात केली आहे. राईट मोर द विकेट. इथं पहा पॉइंटच्या दिशेने खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. सुंदर फिल्डिंग. चेंडूला अडवण्यात यश मिळालं आणि दरम्यान आपण पाहाल तर कुठल्याही प्रकारची धाव इथं घेऊ दिलेली नाही. सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती या ठिकाणी मारा पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला, त्यानंतर आपण पाहाल तर सलगचे 2 चेंडू निर्धाव येत आहेत. डॉट. राजचा हा चेंडू यावेळेस समोर खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे, मात्र प्रॉपर टायमिंग झालंय अजिंक्य दिवेकरच्या बॅटमधनं. हा मोठा ब्लास्ट, चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड, षटकार. क्लासिकल बॅटिंग. 21 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फलंदाजी. जेव्हा संधी मिळते त्यावेळेला आक्रमण. इथं पॉइंटला बीट करण्याचा प्रयत्न होता, कदाचित फसलाय की काय असं वाटलं होतं, मात्र फिल्डरच्या हाताला दिलाय चटका आणि सरळ त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. चांगल्या दर्जाचा हा फटका आपण पाहताय. निश्चितच पॉइंटला फिल्डर होता, मात्र त्याला बीट करण्यात यशस्वी. बॅटिंग करत असताना बॅट्समन स्ट्राईक एंड वरती आपण पाहताय अजिंक्य दिवेकर. सुपर बॅटिंग.
हा चेंडू पहा पुन्हा एकदा समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलंय, फिल्डर आहे मात्र फक्त पाहत राहील, जाऊन अडवण्याचा प्रयत्न जरूर झालाय मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर साईड स्क्रीन वरती चेंडू जाऊन आदळलाय, चौकार. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांमध्ये तब्बल 29 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर सुरुवात. ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा कव्हर केला जातोय. गौरवजी सावंत सर आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत असताना आपल्याला पाहायला मिळते. सुंदर क्वालिटी क्रिकेट या ठिकाणी आपल्या अनुभवता येत आहे. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकता. युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण जगभर हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय दर्जेदार आयोजन. शैलेश वडनेरे फाउंडेशन आयोजित बदलापूर प्रीमियर लीग 2025 दिवस क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. ऑफिशियल पंच आपण पाहताय सनी सर आणि त्यांच्या समवेत DK सर, दत्ता कडव सर. नामांकित पंच बदलापूर परिसरातील हे अतिशय दर्जेदार पंच. आजच्या या दिवसाला आपल्याला साथ लाभली आहे. त्याचबरोबर आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये भारतदादा धुळे साथ देत असताना या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर सूरजजी धुळे या ठिकाणी आम्हाला साथ देत आहेत स्कोररच्या भूमिकेमध्ये. या दोनही स्कोररचं मनापासून आपण कौतुक करूया. त्याचबरोबर समालोचन कक्षामधनं आज आमच्या समवेत बदलापूर नगरीची मुलुक मैदानी तोप धडकेल, व्हॉइस ऑफ झोबेली, व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट, बदलापूर क्रिकेट समालोचक समितीचे अध्यक्ष मान्यवर महेशजी धुळे सर आम्हाला जोडले जातील. या ठिकाणी दुसरं षटक संपलेलं आहे. 2 षटकांच्या अंतिम धावफलकावरती आहेत त्या 29 धावा. 14.5 ची सरासरी राखली आहे. बॅटिंग करत असताना मैदानावरती धुळे ब्रदर्स अर्थातच मंगेशजी धुळे आणि चेतनजी धुळे यांच्या मालकीचा संघ आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल समोरच्या दिशेला जबरदस्त फटका खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे मात्र जाऊन अडवून पकडून फेक करेल तोपर्यंत इथं 2 धावा कंप्लीट करतायत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगल्या पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर आकर्षक सुरुवात देत असताना पाहायला मिळत आहेत. दिवेकर बंधू मैदानावरती फलंदाजी करतायत. स्ट्राईक एंड वरती यावेळेस आपण पाहत आहे मयूर देवेकरला, ज्याच्या बॅटमधनं 5 चेंडू 12 धावा आल्यात. इथं पहा चांगल्या पद्धतीने टाकलेला चेंडू उंची दिली. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता मात्र उंचीवरनं सरळ चेंडू निघून जातोय सीमा विकेट किपरच्या हातामध्ये. चांगल्या पद्धतीने टाकलेला चेंडू चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गॅदर सुद्धा केलाय. निश्चितच आपण पाहाल तर निर्धाव स्वरूपात हा चेंडू इथं संपन्न झालाय. 31 धावा धावफलकावरती आहेत. करण लहाने चांगली गोलंदाजी इथं अपील केली आहे. काय कॅच पकडली आहे, अपील करतायत दोनही पंच. या ठिकाणी निश्चितच सल्ला मसलत करतील आणि एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. इथं पहिली विकेट अर्जित करत असताना पाहायला मिळत आहेत करण लहानेनं ही विकेट टिपली आहे. फलंदाज माघारी परतत असताना लागलेला हा झटका. बॅटिंग करत असताना आपण पाहताय निश्चितच थोडासा निराश आहे मात्र मैदान सोडावं लागतंय. लागलेला हा पहिला झटका बॅटिंग करणाऱ्या टीमला. पहिला झटका मिळाला. इथं फलंदाज मयूरला माघारी परतावं लागतंय. लागलेला हा पहिला धक्का. करण लहानेनं विकेट घेतलीये. ब्रेक थ्रूची गरज होती. सुस्वागतम 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 या सर्वांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय बाळकृष्णदादा मुंडे आणि दहिवली गावचे नामांकित युवा उद्योजक शेतकरी राजा निखिल शेठ चव्हाण यांच्या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष
मनपूर्वक स्वागत आहे. प्रतीक कडाव यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही स्वागत करू आपण बदलापूर प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेमध्ये. आज तुम्हाला स्वरा वंशलेवन या संघाचे पुरस्कर्ते म्हणून बाळूदादा मुंडे आणि निखिल शेठ हे तुम्हाला पाहायला मिळतील. इन ऍक्शन मध्ये बॉल चालला मागे, थर्ड मॅनला बीट करत बॉल सीमा पार, अंपायर सिग्नल, इट्स अ 4. चौकार येतोय. 4 धावांची मदत इथं धावफलकाला केली जाईल. स्कोर कार्ड 36 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी इम्प्रोवाइज केलेला फटका आपण पाहिला, फटका बनवला बॅटिंग करत असताना अजिंक्य दिवेकर. इथं मात्र चांगला चेंडू, पुन्हा एकदा विकेटच्या मागे झेल टिपत असताना थोडीशी चूक झाली. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जजमेंट केलं होतं. चेंडूवरती झेपावला सुद्धा होता, मात्र शेवटच्या मोमेंटला हातातनं चेंडू या ठिकाणी ड्रॉप झाला आणि निश्चितच जीवनदान मिळालंय बॅटिंग करणाऱ्या अजिंक्य दिवेकरला. बॅटची एज होती, विकेटच्या मागे टिपण्याचा प्रयत्न सुद्धा झाला, मात्र शेवटी हातातनं चेंडू निसटला आणि आपण पाहताय हा जीवनदान मिळालेला आहे. 36 ही धावसंख्या धावफलकावर आपण पाहताय. 3 षटकांचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये धुळे ब्रदर्स, अर्थातच मंगेशजी धुळे आणि चेतनजी धुळे साहेबांनी बांधलेला संघ आहे. त्याचबरोबर समोरून आपण पाहताय भावेशजी पेंडुलकर आणि तेजसजी ठाकरे प्रस्तुत ओबी 11 बदलापूर हा संघ आपण पाहताय. 3 षटकं संपलेले आहेत. ड्रिंक्स ब्रेकचा समय आहे. थोडासा वेळ आपण या ठिकाणी पाणी पिण्यासाठी खेळाडूंना देतोय. स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी थोडासा वेळ दिला जाईल. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. स्पर्धा आपण पाहताय शैलेश वडनेरे फाउंडेशन आयोजित बदलापूर प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. पहिल्या पर्वामध्ये आपण आहोत. अतिशय दर्जेदार दमदार आयोजन आपण पाहताय. जबरदस्त ही स्पर्धा. अर्थातच बदलापूर आणि बदलापूर परिसरातील सर्व खेळाडू आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. सर्वांना एकत्रित केलं, एक चांगल्या दर्जाचं ऑक्शन आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर ही सुंदर स्पर्धा या ठिकाणी आपण पाहताय. दुसऱ्या दिवसामध्ये आपण आहोत. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चाललेला हा व्यावसायिक क्रिकेटचा नजराणा स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. बदलापूर प्रीमियर लीग 2025 जाऊया मैदानावरती. 3 षटकं संपलेली आहेत. 36 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्यात. बॅटिंग करत असताना राहुल हिरवे आणि अजिंक्य दिवेकर ही जोडी मैदानावरती खेळतायत. सेट फलंदाज अजिंक्य दिवेकर 23 धावांवरती खेळतोय. सुरुवात आपण पाहिली अजिंक्य दिवेकर आणि मयूर दिवेकर या दोन बंधू राजांनी केली. धुळे ब्रदर्सच्या संघासाठी सुरुवात चांगली दिली. इथं मयूरला बाद व्हावं लागलं. त्याच्या जागेवरती फलंदाज राहुल हिरवे मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. अजून एक तेजतर्रार गोलंदाजी मार्क वरती तेजस. पहिलाच बॉल फुलर लेंथ ऑन साइडला खेळलाय. मिड विकेटच्या दिशेने फिल्डर 2 होते, मात्र त्यांच्या मधली दरी भेदली आहे. आकर्षक स्ट्रोक. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार. राहुल हिरवेच्या बॅटमधनं हा खणखणीत स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा येत आहेत. धावफलकावरती आपण जोडतोय. स्कोर कार्ड पुढे सरकत असताना या ठिकाणी जाऊन पोहोचलो ते
40 या धावा संख्येवरती 40 ऑन द बोर्ड. 40 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना राहुल हिरवे या ठिकाणी बॅटची एज शॉर्ट थर्डमॅनला बीट केलंय. हातामधनं चेंडू निघून गेलाय. मिसफिल्डचा इथं चौकार मिळतोय. 4 धावा. बॅटची एज होती. थर्डमॅनला चेंडू अडवणं गरजेचं होतं, मात्र तिथून चेंडू जो निघून गेला सरळ 4 धावांसाठी. या रुपेश धुळे आपले मनपूर्वक स्वागत आहे. चौथं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. सलगचे 2 चौकार येत आहेत. स्कोर कार्ड वेगानं पुढे चाललंय. जाऊन पोहोचलं ते 44 या धावासंख्येवरती. धुळे ब्रदर्स विपक्षात ओबी 11 या 2 संघांच्या दरम्यान चाललेला हा सामना मैदानावरती आपल्याला एन्जॉय करायला मिळतोय. व्यावसायिक क्रिकेट एकाहून एक चांगल्या दर्जाचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. बदलापूर आणि बदलापूर परिसरातील सर्व नामांकित खेळाडू मैदानावरती या ठिकाणी आपलं नशीब आजमावत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या दर्जाचं क्रिकेट. सुरुवातीलाच आपण पाहिलं दिवेकर बंधू सुरुवात केली. राहुल हिरवे 1 डाऊन वरती बॅटिंग करण्यासाठी येतोय. त्याचबरोबर समोरून आपण पाहिलं असेल तर करण लहाने गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी राज लहानेनं त्याला साथ दिली. त्यानंतर इथं गोलंदाज तेजस उंचपुरा गोलंदाज षटक क्रमांक 4 ची सुरुवात करत असताना पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार येत आहेत. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंड वरती राहुल हिरवे अजून एक स्टार खेळाडू ओबी 11 संघासाठी इथं अपील करतायत. निश्चितच मागे त्या ठिकाणी चेंडू अडवला जाईल. एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. बॅटची एज होती आणि निश्चित एका धावेची भर इथं घातली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकताना आपण पाहताय. जाऊन पोहोचलो ते 45 या आकड्यावरती. 45 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 45 धावा इथं धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तेजसच्या खांद्यावरती या षटकाची जबाबदारी. षटक क्रमांक 4 चालू असताना त्यानं एकंदरीत 3 चेंडू फेकलेत. 2 चौकार 1 सिंगल अशा पद्धतीने या ठिकाणी 9 धावा गोलंदाजी करत असताना तेजसनं खर्च केलात. अजिंक्य आहे स्ट्राईक एंड वरती. शॉर्ट पिच पूल केलाय आणि पॉवरफुल फटका. हा दर्जेदार स्ट्रोक. बदलापूर प्रीमियर लीग षटकार. अतिशय सुंदर बॅटिंग. मैदानावरती सेट आणि फायर करत असताना बॅट्समन तुफान माजवतोय अजिंक्य दिवेकर. बॅटमधून आलेला षटकार. 13 चेंडू त्यानं फेस केले. तब्बल 32 धावा. चांगल्या पद्धतीची इनिंग मैदानावरती बिल्टअप करत असताना संघासाठी उपयुक्त खेळी मैदानावरती सादर करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर बॅटिंग. इथं पहा स्लॉक स्वीप. एका हातानं स्ट्रोक खेळलाय. मिड विकेटच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी आहे. पकडून फेक करेल तोपर्यंत इथं 2 धावा कंप्लीट करतायत. चांगली फटकेबाजी आणि त्यानंतर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चांगल्या दर्जाचं कॉलिंग एकमेकांमध्ये पाहायला मिळतंय. चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय सुंदर बॅटिंग. अजिंक्य दिवेकर जेव्हा संधी मिळते त्यावेळेला मोठे प्रहार. लंबी रेस का घोडा. सुंदर बॅटिंग. सलामीसाठी आलाय अजूनही बॅटिंग करत असताना. इथं पहा बॅट फिरवली. हा चेंडू चांगला होता. गुडलेन स्पॉटवरनं राईज झाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना निर्धाव. षटक क्रमांक 4 जे मार्गस्थ होतं तेजसचं ते इथं संपलेलं आहे. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 53 धावा आकर्षक दमदार आणि फ्लाइंग स्टार्ट या ठिकाणी दिलाय. 4 षटकं संपलेली आहेत. 53 धावा 1 गडी बाद.
नेक्स्ट मॅच असणार आहे स्वरा रेवांशी 11 विपक्ष अभि वॉरियर. दोन्ही संघ आपण तयार राहा. या ठिकाणी आपण पाहताय 4 षटकं संपलेली आहेत धावफलकावरती. 53 धावा, 53 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात या ठिकाणी 53 धावा बॅटिंग करत असताना जोडल्यात. शेवटच्या षटकाला सुरुवात. गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार होतोय. पहिला चेंडू घेऊन आश्रित मिस टायमिंग स्ट्रोक झेलसाठी धावतायत. मात्र नोमॅस लँड मध्ये चेंडू ड्रॉप झाला आणि इथं आपण पाहाल तर एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीनं 54 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. राहुल हिरवे आणि फलंदाजी करत असताना अजिंक्य दिवेकरला आपण पाहताय सुरुवात दमदार देत आहेत. स्ट्राईक रोटेट झाली आहे. अजिंक्यच्या हातामध्ये स्ट्राईक येत असताना आपण पाहू शकता. आश्रितचा हा चेंडू शॉर्ट पिच पूल केलाय. फटका चांगला खेळलाय. खाली क्षेत्र निवडलं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पार करत असताना चेंडू सीमा रेषेच्या पल्ल्याड. 1 मोर 4. सुंदर फटकेबाजी. अजिंक्य दिवेकर संपूर्ण जबाबदारी जिम्मेदारी खांद्यावरती घेतली आहे. मयूर दिवेकर आणि अजिंक्य दिवेकर या दोन भावांनी सुरुवात केली. चांगल्या दर्जानं सुरुवात दिली. त्यानंतर आपण पाहाल तर मयूर लवकर बाद झाला. मात्र अजिंक्यनं किल्ला लढवला होता. आता मात्र त्याला मैदान सोडावं लागेल. चांगल्या दर्जाचा एक जबरदस्त वेगवान चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना गोलंदाज आश्रितनं घेतली विकेट. फलंदाज बाद होत असताना अजिंक्य दिवेकर माघारी परतलाय. 35 धावांचं एक चांगलं योगदान या ठिकाणी दिलं. 15 चेंडू आणि 35 धावा बनवल्या. बॅटिंग करत असताना अजिंक्य दिवेकरनं नक्कीच मैदान जरूर सोडावं लागतंय. मात्र संघासाठी उपयुक्त खेळी या ठिकाणी साकारली. संघासाठी एक चांगल्या दर्जाची सलामी दिली. सुरुवात दमदार करून दिली आणि यानंतर मैदान या ठिकाणी सोडावं लागलंय. बॅटिंग करत असताना अजिंक्य दिवेकरला 15 चेंडू आणि 35 धावांचं एक चांगलं योगदान त्यानं दिलं. 5व्या शेवटच्या अंतिम षटकात आपण आहोत. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज आश्रित गोलंदाजीसाठी आलाय. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर चौकार आणि इथं विकेट त्यानं अर्जित केली आहे. एकंदरीत 3 चेंडू फेकले, 5 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्यानं मिळवली आहे. स्कोर कार्ड वरती आपण पाहताय 58 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 5 शेवटचा अंतिम निर्णायक आश्रित गोलंदाजी करत असताना या ठिकाणी विकेट त्याला मिळाली आहे. सुरुवातीला धावा सुद्धा खर्च केल्या. संमिश्र सुरुवात शेवटच्या षटकाची. नेक्स्ट बॉल खेळलाय फटका. त्या ठिकाणी सीमा रेषेच्या दिशेनं फिल्डर आहे. चेंडूला गॅदर करतोय. एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. बॅटिंग करण्यासाठी निश्चितच मैदानावरती फिरोज आला. त्याच्या बॅटमधनं एक सिंगल धाव जोडतायत. स्कोर कार्ड पुढे सरकवत असताना जाऊन पोहोचलं ते 58 59. या चेंडूवरती एक सिंगल धावली. इथं मिस टायमिंग स्ट्रोक झेलची संधी आली आहे आणि एक चांगला झेल गोलंदाज स्वतः फॉलो थ्रू मध्ये टिपतोय. आश्रित माघारी पाठवलं जाईल. फलंदाज बाद होतोय. 1 मोर विकेट डाऊन. लागलेला हा 3रा झटका बॅटिंग करणाऱ्या टीम धुळे ब्रदर्सला. राहुल हिरवे मैदान त्याला सोडावं लागतंय. मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये मिस टायमिंग स्ट्रोक बॅटची एज झाली आणि त्यानंतर एक सुंदर झेल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये टिपलाय. गोलंदाज आश्रितनं माघारी पाठवलं. बॅटिंग करत असताना राहुलला चांगलं षटक. शेवटच्या षटकावरती कमांड राहिली आहे गोलंदाज आश्रितची. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करत असताना शेवटच्या षटकावरती चांगलं नियंत्रण या ठिकाणी त्यानं मिळवलंय. चांगल्या पद्धतीनं नियंत्रित गोलंदाजी, अचूक टप्पा, गती सुद्धा नियंत्रित आणि भेदक मारा या ठिकाणी करत असताना लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. मैदानावरती मधमाशांचा हल्ला झालेला आहे. मैदानात असणारे सर्व प्लेयर्स आपण काळजी घ्या. सगळ्यांनी पूर्ण खाली झोपा. पूर्ण खाली झोपा. अंपायर खाली बसा.
आराम से। असे सुद्धा प्रकार मित्रांनो मैदानात घडत असतात। या ठिकाणी एक छोटासा व्यत्यय आला होता, मधमाशांचा हल्ला मैदानात झाला होता। निश्चितच इथं हा चेंडू आपण पाहताय, बॅटची एज कदाचित लागली असा पंचांचा इशारा येतोय आणि विकेट मिळालेली आहे। 5 षटक पूर्वार्ध संपलेला आहे। बॅटिंग करत असताना धुळे ब्रदर्स हा संघ आपण पाहिला, मंगेशजी धुळे आणि चेतनजी धुळे साहेबांचा संघ आहे आणि त्यांना फाईट देत असताना टीम भावेशजी पेंडुलकर तेजसजी ठाकरे प्रस्तुत ओबी 11 या दोन संघांच्या दरम्यान आपण मॅच पाहताय। पूर्वार्ध संपलेला आहे, 5 षटकांचा खेळ संपलाय। धावफलकावरती जोडल्या त्या 59 धाबा आणि 60 धाबांचं एक तगडं आव्हान या ठिकाणी उभं केलं आहे। धुळे ब्रदर्स या संघानं ओबी 11 या संघाच्या समोर बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये 60 धाबा। चांगली मॅच पाहायला मिळेल, द्वंद्व पाहायला मिळेल, बिग फाईट मॅच या ठिकाणी सादर होतीये आणि निश्चितच द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल दुसऱ्या सत्रामध्ये आवाज ऐकायला मिळेल। बदलापूर नगरीची मुलुक मैदानी तोफ आपल्या सोबत धडकेल। व्हॉइस ऑफ जोबेली बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष महेशजी धुळे सर अर्थातच मॅडी सर आपल्याला जोडले जातील। या वेलकम। मी तुर्तास थांबतोय, आपण थांबू नका, पाहत राहा बदलापूर प्रीमियर लीग 2025। धन्यवाद। हॅलो, चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी टॉस साठी यायचं आहे। नाणेफेकीचा कौल आपण पार पाडूयात। स्वरा रेवांश 11 संघाचे कॅप्टन आणि अभि वॉरियर संघाचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे। धन्यवाद सोमनाथजी खाडे सर। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिव सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। गणराला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिबार मुजरा अर्पण करून मी
बॅडी धुळे सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं शैलेश वडनेरे फाउंडेशन आयोजित बदलापूरचा रणसंग्राम बदलापूर प्रीमियर लीग तुम्ही पाहतात आणि या ठिकाणी पहिलीच मॅच दिवस क्रमांक 2 मध्ये एका बाजूला धुळे ब्रदर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ आहे ओवी 11. दीपकजी पेंडुलकर भावेशजी पेंडुलकर यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल ओबी 11 आणि दुसऱ्या बाजूला मंगीजी धुळे आणि चेतनजी धुळे यांनी पुरस्कृत केलेला संघ धुळे ब्रदर्स. 59 धावा बनवण्यात आला. दोन्ही संघाला विश ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल मयूर दिवेकरला तुम्ही पाहतायत संघाचा ऐकवान खेळाडू आहे. पहिलं षटक हाताळत असताना आणि आता पहिल्याच बॉलवरती आपण पाहतो 2 धावा दुजोरा लाभतोय. दुहेरी धाव या ठिकाणी एकवटली जाते. राज लहाने स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला तेजस ठाकरे अर्थातच टँगो या 2 सलामीवीर खेळाडूंना तुम्ही पाहतायत. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं कव्हरेज चालू आहे. सर्व ऑफिशियल टीमचं मनपूर्वक स्वागत आपण करू आणि आज कमेंट बॉक्समध्ये सोमनाथजी खाडे सर स्कोररच्या भूमिकेत भारत धुळे यांचंही स्वागत. इथे फटका फसला होता आणि अगदी आपण पाहतो चांगला प्रयत्न केला. शेवटच्या क्षणाला जणू काही आपण पाहतो चेंडू हातातून निसटला. थोडंसं अवघडच म्हणावं लागेल. राहुल हिरवे आय थिंक सो त्या ठिकाणी होते. प्रयत्न त्यांनी भरपूर चांगले केले आणि आता मिळतील 2 धावा. सुरुवात धमाकेदार आहे. सातत्याने दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पुढे चालली आहे मयूर दिवेकरच्या विरोधात. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिड ऑफला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि आता विशाल त्या ठिकाणी उपस्थित होते. चेंडूला गॅदर प्रॉपर केला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न लगेचच बॅकअप सुद्धा देण्यात आलं आणि तिथे मिळाली फक्त आणि फक्त केवळ सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट होते. कदाचित या ठिकाणी धोका होऊ शकला असता आणि आता ती रिक्स घेण्यात आली होती बॅटर राज लहानेच्या वतीनं आणि इथे धावा फलकावती 5. बदलापूर प्रीमियर लीग अर्थातच आपण पाहतोय अभिषेक शेल्टर्स शैलेश दादा वडनेरे फाउंडेशन आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. बदलापूर प्रीमियर लीग खऱ्या अर्थाने त्यांनी पाहिलेलं हे उघड्या डोळ्यांनी स्वप्न आहे. गेली महिना ते 1.5 महिना या स्पर्धेची चर्चा होती की स्पर्धा कधी आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. अखेर 6 मार्च 7 मार्च 8 मार्च आणि 9 मार्च अशी मुहूर्त मेढ या ठिकाणी रोवली गेली. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीच्या वतीनं आणि या दरम्यान आपण ही स्पर्धा या ठिकाणी आता लाईव्ह एन्जॉय सुद्धा करतोय. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 5 वरती पोहोचली आहे. बाळकृष्णदादा मुंडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक सुद्धा आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि निखिल शेठ चव्हाण शेतकरी राजा यांच्या वतीनं आणखीन एक चांगली स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. बदलापूर मध्ये प्रथमच तब्बल 13 बाईक सहित ती स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येते. फलंदाज या ठिकाणी होईल बाद कॉट बिहाइंडच्या रूपानं पहिला धक्का लागेल टीम ओवी 11 संघाला. फलंदाज बाद. षटक क्रमांक पहिला मयूर दिवेकरला आपण पाहतोय सफलता मिळाली आहे. तेजस ठाकरे अर्थातच टँगोला दाखवलाय परतीचा रस्ता आणि या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज झालाय पहिला बाद. मैदानाच्या मध्ये न्यू बॅटर दाखल होतात. तेजस इन ॲट नंबर 3च्या पोझिशनला तुम्हाला पाहायला मिळेल आणि आता संघाची धावसंख्या फलकावती 5 असताना पहिला धक्का लागलेला आहे. 60 धाबांचं लक्ष 12.00च्या सरासरीने प्रतिषटकामागे आस्किंग रन रेट आहे या मॅच मध्ये टीम ओबी 11 संघाला. हो यावेळेस ऑन साइडला आलेला प्रहार केलाय. कडवा प्रहार होता मयूर दिवेकरच्या विरोधात. आपण पाहतोय वेगाने प्रत्युत्तर देत असताना बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप कुमार लेगला आलेला हा खणखणीत षटकार.
षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आणि आता आक्रमणाला सुरुवात झाली आहे. जसा तेजस एक तेजस बाद झाला आणि आता दुसरा तेजस मैदानाच्या आतमध्ये आहे. षटकाराने सुरुवात करतोय. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल पुन्हा एकदा पुढे सरसावलेत. चांगली बॅटिंग करते. हा सुद्धा बॉल उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग सेकंड इन रो दुसरा षटकार. धाबत संख्येला फलकामध्ये आता आपण पाहतोय वेगाने पुढे चालली आहे. 60 धाबांचं लक्ष असताना 12ची सरासरी होती आणि आता त्याही पेक्षा जास्त धाबा फलकामध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. एक बाद 17 धाबा फलकामध्ये. ओबी 11 या संघाची धमाकेदार सुरुवात आहे. अगदी आपण पाहतो जेव्हा जेव्हा ओबी 11 हा संघ व्यावसायिक खेळ खेळत असतो तेव्हा तेव्हा करण लहाने, प्रशांत सूर्यराव आणि तेजस ठाकरे हे खेळाडू तुम्हाला सातत्याने त्या संघामध्ये इन मध्ये खेळताना दिसतात. परंतु आता सुद्धा या ठिकाणी त्या संघामध्ये पुन्हा एकदा आपण पाहिले तर बदलापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये सुद्धा हे 3 खेळाडू एकत्रितरित्या खेळणार आहेत. सचिन केवणे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. बायकर मॅन स्वागत आहे आपलं. 17 धावा फलकावती आहेत. चला आपण टॉस करू. नेक्स्ट मॅचचा या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत आणि सन्माननीय रुपेशजी धुळे या ठिकाणी यांच्या शुभेच्छा आपण टॉस करू. जे इंडियन ऑइल पेट्रोल पंपाचे मालक सुद्धा आहेत. या आपल्या शुभेच्छा आपण टॉस करू. 17 धावा फलकावती आहेत. राऊंड विकेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट या ठिकाणी स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली आणि फिल्डिंग सुद्धा तितकी चांगली पाहायला मिळाली आहे. गोलंदाज आपण पाहतो राऊंड विकेटने मयूर जाधव. सातत्याने आपण पाहिलं तर जय भवानी शिरगाव संघाला प्रेझेंट करणारा खेळाडू आणि आता सध्या तरी धुळे ब्रदर्स या संघामध्ये चांगली कामगिरी राहिली आहे. पहिला चेंडू त्याचा डॉट पाहायला मिळाला. धोका झाला असता तेजसला मागे. अगदी आपण पाहतो नॉस्ट्राईक इनला. हो खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा मिड ऑफला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. दोन अगदी आपण पाहतो या ठिकाणी जीवन दान त्याला देण्यात आले. सातत्याने आपण पाहिलं तर राज लाने यांच्यावरती भरपूर जिम्मेदारी मोठी या मॅचची आणि आता त्यानंतर एक एक धाव सुद्धा फार महत्वाची आहे हे त्यांना माहिती आहे. पहिल्या षटकामध्ये थोडंसं सुरुवातीला शांत खेळ पाहायला मिळाला परंतु तेजस ठाकरे बाद झाल्यानंतर जसा तेजस आतमध्ये आला तसा मात्र 2 लागोपाठचे षटकार पाहायला मिळाले. दीपकजी पेंडुलकर साहेब यांच्या वतीने संपूर्ण स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छा देतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत. खोलवर टप्प्याचा बॉल या ठिकाणी अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न आहे. संघाची धावत संख्या फलकामध्ये आपण पाहतोय 1 ने पुढे चालली आहे. धाबत संख्या फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी षटक क्रमांक 2 मध्ये धाबत संख्या फलकामध्ये आता षटकाराने पुन्हा एकदा आगास केला जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये लगेचच गौरव सावंत सर सांगतात की या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये किती षटकार किती चौकार याचा संपूर्ण आढावा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस आपण करू. हो यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसला. टायमिंग प्रॉपर नाहीये. शॉर्ट स्क्वार निघला आपण पाहतोय पंचांच्या बरोबर बाजूला या ठिकाणी झेल टिपण्यात आली आहे. आणखीन एक धक्का लागेल टीम ओबी 11 संघाला. फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. नक्कीच आपण चेक करणार आहोत या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. फलंदाज ऑनफिल्ड आपण पाहतोय झेल बाद तर जरूर आहे परंतु आता चेक सुद्धा करणार आहोत. लगेचच आमचे तिसरे पंच ऑफिशियल या ठिकाणी कल्पेश धुळे यांना विनंती राहील आपण चेक करा कारण आता कल्पेश धुळे या ठिकाणी आपण पाहतो चेक करतायत. गौरव सामंत आहे SCDOUT फलंदाज.
शेवटचा बॉल आणि आता शेवटच्या बॉल नंतर केडी आपण टॉस करणार आहोत. 1 मिनिट आपण षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी आता संपणार आहे आणि त्यानंतर लगेच टॉस केला जाईल. एका बाजूला बाळकृष्णदादा मुंडे, निखिल शेठ चव्हाण यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतो बदलापूर शहराचे काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष सन्माननीय संजयजी जाधव साहेब यांचा अभि वॉरियर्स हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. हो, यावेळेस समोर खेळलेत, मिड विकेटला बॉल चाललाय आणि आता एक धाव मिळणार आहे. या दरम्यान षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झाला आणि आता लगेच जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी जॉईंट असतील आमचे साथी समालोचक सोमनाथजी खाडे सर. धन्यवाद. चला, दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. अर्थातच एका बाजूने टीम आपल्याला पाहायला मिळेल स्वरा रेवांश 11. अर्थातच सरमायण आमची महाराष्ट्र पोलीस निसारबाई शेख तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. बदलापूर्वक आपण स्वागत करू या स्पर्धेच्या वतीनं. बदलापूर प्रीमियर लीग 2025 ची स्पर्धा तुम्ही पाहताय. या सरमायण सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या सरमायण अभि वॉरियर्स या संघाचे संघ मालक सन्माननीय अभिषेक जाधव यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष बदलापूर्वक स्वागत. बदलापूरचे आणखीन एक नामांकित युवा उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय संजयजी जाधव साहेब यांची चिरंजीवत धावसंख्येला फलकापती 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांमध्ये टीमची टोटल 26-26. चला आपण लगेचच अभिषेक जाधव साहेबांच्या शुभ हस्ते खाडे सर आपण टॉस करणार आहोत. संघ मालक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस सुद्धा करू. या विवेक कॅप्टन आणि योगेश पाटील. चला, नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जातील. मी अभिषेक दादा जाधव आपणास विनंती करतोय, आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. एका बाजूने संघ आपल्याला पाहायला मिळेल स्वरा रेबांश 11. अर्थातच बाळकृष्ण दादा मुंडे आणि निखिल दादा चव्हाण यांच्या मालकीचा संघ आहे. त्यांच्या विरोधात फाईट करत असताना अभि वॉरियर्स अर्थातच संजयजी जाधव साहेबांच्या मालकीचा संघ. या 2 संघांच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला जोडले जात आहेत. एका बाजूने योगेश पाटील युवा कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूनं एव्हरग्रीन विवेक गायकवाड. या 2 कॅप्टनच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत. अभिषेक दादा जाधव यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. छापा कॉल आणि यस छापा येतोय. साहेबांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हा. योगेश, टॉस जिंकलाय, काय निर्णय घेशील? बॉलिंग करू मी. बॉलिंग करण्याचा निर्णय. या संकल्पनेविषयी तुला काय वाटतं आणि इथं पाहिल्यानंतर आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन चांगलं आहे आणि संकल्पना पण चांगली आहे. सगळ्यांना खेळायला भेटतो. नक्कीच. तुझ्या टीमकडे आयकॉन प्लेयर्स कोण आहेत? सचिन घेऊन ये. सचिन केवने आयकॉन प्लेयर आहे. टॉस जिंकलाय, फिल्डिंग स्वीकारलेली आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल समोर विवेक गायकवाड आणि कंपनी? कमीत कमी धावा ते रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा भावा तुला. या ठिकाणी विवेक टॉस हारलाय, तत्पूर्वी फटका चांगला पाहायला मिळालाय. चेंडू सरळ भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार प्रहार, चौकार. या ठिकाणी विवेक टॉस हारल्यानंतर तुला बॅटिंग करायची. टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? टॉस जिंकून आम्ही फिल्डिंगच केली असती आणि या ग्राउंडवरती स्कोअर चांगला होतो आणि समोरची टीम पण चांगली आहे. आणि प्रथमतः आता या संकल्पनेबद्दल बोलायचं झालं तर महिंद्रा आणि कंपनीने सगळ्यात चांगली योजना इकडे राबवायचा प्रयत्न चांगला केलेला आहे आणि सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करावा हीच मी इच्छा व्यक्त करतो आणि समोरच्या टीमला पण बेस्ट ऑफ लक देतो. नक्कीच नक्कीच. विवेक गायकवाड म्हटलं तर एक परफेक्ट कॅप्टन आहे. संपूर्ण सर्व प्रश्नांची उत्तरं त्यानं अगदी सहज आणि सोप्या भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवली. ऑल द बेस्ट. सामना सुद्धा चालू आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. योगेशनं टॉस जिंकला आणि फिल्डिंग स्वीकारली. विवेक गायकवाड आणि कंपनीला बॅटिंग करावी लागेल नेक्स्ट मॅच. तत्पूर्वी विद्यमान सामना जो मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, बिग फाईट सामना आपल्याला या ठिकाणी एन्जॉय करायला मिळतोय. जाऊया समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक
महेशजी धुळे सर आपल्याला जोडले जात आहेत. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद सोमनाथजी खाडे सर. 40 धावा फलकावती 60 धावांचं लक्ष असताना आपण पाहिलं तर काय धमाकेदार सुरुवात होती. 15 वरती नाबाद करतोय करण आणि यावेळेस सॉन साईडला आणखीन एक ब्लास्ट. क्षेत्ररक्षक होते आणि त्या चावाकाच्या बाहेर जणू का हाताला चटका लागला असेल. या फटक्याचा बॉल सीमा पार आणि या ठिकाणी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुरुष एकदा सामन्यामध्ये वापसी मिळवली टीम OV11 या संघाने. थँक्यू रिझे. आणि आता मात्र 14 धावांची गरज आहे. नक्कीच आमचे ऑफिशियल स्कोरर भारत धुळे आम्हाला सांगतात की या क्रीडा नगरीमध्ये ना निसरबाई शेख 60 धावा सुद्धा सेफ नाही आहेत. कारण या क्रीडा नगरीमध्ये धावा होत आहेत. मग 70 75 80 या सुद्धा धावा या क्रीडा नगरीमध्ये झालेल्या आहेत. आणि तो इतिहास आहे. येणाऱ्या 19 बॉल 14 धावांची गरज होती. आली सिंगल आणि आता मात्र येणारे 18 बॉल विजयासाठी 13 धावांची गरज आहे. सर मग नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला इन ऍक्शन मध्ये स्वरा रेवांश 11 या संघामध्ये कुळगावचा भावेश पवार हे सुद्धा खेळताना दिसतील. निसारबाई शेख महाराष्ट्र पोलीस आहेत. परंतु क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे आणि क्रिकेटला धर्म मानणारे आमचे निसारबाई भाईजान यांचे मनपूर्वक स्वागत. पाण्याची पूर्तता या ठिकाणी केली जाते. 18 बॉल शिल्लक आहेत आणि आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 13 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या. या षटकामध्ये तब्बल एकंदरीत 21 धावा. म्हणजे कुठेतरी OV11 हा संघ अटॅकिंग बोर्ड मध्ये. 12 बॉल 13 धावांची गरज. मैदान असं कुणी खेळाडू मोठा अथवा छोटा नसो परंतु मैदान जो गाजवेल तोच या मॅच वरती या स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत टिकेल. ओ या सरमान या ठिकाणी आपण पाहतोय पंचांकडे अपील तर करण्यात आले परंतु इथे फलंदाज होईल बाद. धाव बादच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. लाल्या या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू आहे. या सर्व आमचे अमन नाईट रायडर्स संघ मालक चेतन धुळे आणि अशफाकभाई पटेल यांच्या ठिकाणी आगमन होणार आहे. चेतन धुळे यांचं आगमन झालेलं आहे. या सर्व स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर स्पोर्ट्स सायकल ज्यांच्या वतीने देण्यात आले ते सन्मान्य मयूरजी केणे
प्रवीणजी धुळे यांचे मनपूर्वक आणि विशेष आभार. आणि आकर्षक LED TV गिरीशजी ठाकरे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी देण्यात आलं, त्यांचेही विशेष आभार. ठाकरे बंधू प्रचंड खुश आहेत कारण त्यांचं नितांत प्रेम आहे. मग आमचे मोहन नाना ठाकरे असेल, गीतेश ठाकरे असेल, गिरीश ठाकरे, नरेश ठाकरे आणि नरेश आणि तेजस हे सुद्धा अगदी आपण पाहतो तुम्हाला इन ॲक्शन मध्ये खेळताना दिसणार आहे. संपूर्ण ओव्हरऑल स्पर्धेमध्ये गीतेश ठाकरे यांच्या वतीनं LED TV देण्यात आलेली आहे. कल्पेश धुळे यांची माहिती या ठिकाणी मला असं वाटतं थोडीशी अगोदर चुकीची पोचली, तिथे आपण लगेचच करेक्शन केलेलं आहे. अकरा बॉल 13ची गरज. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लाईन चांगली आहे, भन्नाट वेग, काय गोलंदाजी करतात, फलंदाज होईल बाद. आणि आता प्रशांत सूर्यरावला सुद्धा ज्या पावलाने आतमध्ये तो गेलेला आहे त्याच पावलांनी माघारी सुद्धा परतावा लागणार आहे. 1 मोर विकेट डाऊन, टीम OV11. एक संदेश आमच्या 12th मॅनच्या भूमिकेत. हो, यावेळेस ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. चांगली दर्जेदार गोलंदाजी करतात राहुल हिरवे, त्याच्यावरती जिम्मेदारी देण्यात आलेली. आणि आता आपण पाहतोय कदाचित बॉलर आणि इक्वेशन होतं, परंतु आता या सामन्याला पूर्णपणे या ठिकाणी रोख लावण्याचा प्रयत्न करतात. जर मयूर दिवेकरने या अगोदरचं षटक थोडंसं कमी धावांचं हाताळलं असं तर कुठेतरी धुळे ब्रदर्स हा संघ या मॅच मध्ये सुद्धा डोकं वर काढू शकला असता, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. 10 चेंडू शिल्लक आहे, 13 धावांची गरज. अप्रतिम गोलंदाजी करावी लागणार आहे. डॉट पर्सेंटेज या मॅच मध्ये जर वाढवले ना तर कदाचित या ठिकाणी अंडर प्रेशर या ठिकाणी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ खेळत आहेत, परंतु अंपायर सिग्नल बाईट बॉल. सलमान नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला अभी वॉरियर्स हा संघ पाहायला मिळेल. अभिषेक जाधव यांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला बाळकृष्ण दादा मुंडे आणि निखिल शेठ चव्हाण यांचा संघ तुम्ही पाहणार आहात. स्विच हिट, अंपायर सिग्नल नो बॉल, हो स्टेपिंगचा नो बॉल. सोने पे सुहागा, षटकार प्लस मात्र मिळेल 1 सिंगल धाव आणि मिळतील एकंदरीत या 7 धावा. आणि या संपूर्ण सामन्याचा बिमोड करणारा हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नाईट रायडर्स संघाचे संघ मालक काहीतरी चर्चा करत असताना संपूर्ण स्पर्धेबद्दल, कारण आता 9 चेंडू 4ची गरज आहे. बादशाह आपण पाहतोय आता मात्र झुकली आहे ती OV11 या संघाच्या बाजूला. आणि आता बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, विनिंग स्ट्रोक आपण पाहतोय. आणि या दरम्यान OV11 हा संघ या ठिकाणी विजय झालेला आहे. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अँड हार्ड लक टीम धुळे ब्रदर्स.